गुड मॉर्निंग मुलांनो. आजचा सुविचार बघूया. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या सुविचाराचा अर्थ असा होतो की आपण नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीतच राहावं आणि नेहमी चांगलेच आणि असे पॉझिटिव्ह असे विचार आपल्यासोबत असावे, जेणेकरून आपला पराभव म्हणजे काय की आपण कोणाची शर्यत इथे लावत नाही आहे, पण आपण कधीच हारणार नाही, आपण कधीच निराश होणार नाही, इथे याचा हा असा अर्थ होतो. मुलांनो, आज आपण मराठी विषयातील पत्रलेखन हे बघणार आहोत. उपयोजित लेखन हा जो भाग असतो तुमच्या 10वीच्या पेपरमध्ये, तिथे पत्रलेखन हा त्याचा एक सब क्वेश्चन असतो. पाठ क्रमांक 7 पेज नंबर 24 पान क्रमांकावरती लेखन हे दिलेलं आहे. आपण त्याचाच आज अभ्यास करणार आहोत की आपण पत्रलेखन कसं असतं आणि त्याचे किती प्रकार असतात, कसं असतं आणि पत्रलेखन कसं करायचं. पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत, अनौपचारिक आणि औपचारिक. अनौपचारिक म्हणजे इन्फॉर्मल लेटर आणि औपचारिक म्हणजे फॉर्मल लेटर. आता इन्फॉर्मल लेटरमध्ये काय काय असतं, मग हे जे पत्र असतं हे घरगुती पत्र किंवा कौटुंबिक पत्र असतं. म्हणजे कुटुंबातील लोकांना, मित्रांना, मैत्रिणीला, जसे आई वडील, भाऊ बहीण, काका काकू, आजी आजोबा, नातेवाईक व मित्र यांना जे आपण पत्र लिहित असतो त्यांना अनौपचारिक पत्र असं म्हणतात. आणि औपचारिक पत्र म्हणजे व्यावहारिक पत्र किंवा कार्यालयीन पत्र जे असतं ते. व्यावहारिक पत्र आणि कार्यालयीन पत्र, मग याच्यामध्ये निमंत्रण पत्र, मागणी पत्र, तक्रार पत्र, अभिनंदन पत्र, गौरव पत्र, चौकशी पत्र, आभार पत्र असे वेगवेगळे प्रकार असतात. तर आज आपण इथे एक औपचारिक पत्र बघतोय. मग औपचारिक पत्राकरता पत्रलेखनासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत, जसं ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करावा, जसा माननीय किंवा अजून त्यांचा, जसं आता मुख्याध्यापकांना पत्र लिहितोय तर आपण मुख्याध्यापक हे तिथे आपण मेन्शन करू. त्याच्यानंतर भाषा जी आहे ती सरळ, सुगम, सुस्पष्ट व विषयानुरूप असावी. खूप मोठं असं पत्र नको, ते छोटं पत्र पाहिजे आहे, पण आणि त्यातही त्याची भाषा जी आहे ती सरळ, सुगम, सुस्पष्ट म्हणजे सरळ भाषा असावी लागते ती. त्यानंतर स्पष्ट अशा कमीत कमी शब्दात आपल्याला जे म्हणायचं आहे ते म्हणणं स्पष्ट करणारी अशी ती भाषा हवी. त्यानंतर पत्रात केवळ मुख्य विषयाबाबतच लिहावं, म्हणजे आपल्याला ज्या विषयासाठी पत्र लिहायचं आहे त्याचबाबत आपण पत्रामध्ये लिहायला हवं. बाकीच्या कोणत्याही प्रकारचे विषय त्यात लिहायला नको. ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे पद, वय, योग्यता, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर करावा. ज्यांना आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्यांचं पद काय आहे, त्यांचं वय काय आहे, मित्राला पत्र लिहिताना आपण वेगळ्या पद्धतीने लिहू, शिक्षकांना पत्र लिहिताना आपण वेगळ्या पद्धतीने लिहू, अजून एखाद्या जसं वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्र लिहायचं आहे त्यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीने पत्र लिहू. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण पत्र लिहित असतो, वेगवेगळ्या पदानुसार, योग्यतेनुसार, शिक्षणानुसार आणि तुमचं त्यांच्यासोबत काय नातं आहे याच्यानुसार आपण पत्र लिहित असतो. पत्राची भाषा लेखन नियमानुसार असावी. त्याची जी भाषा असते ती लेखन नियम, पत्र लेखनाचे काही नियम असतात, आराखडा असतो, त्या हिशोबाने प्रारूप असतं, त्या हिशोबानेच आपल्याला पत्र लिहायला हवं आहे. आता इथे मी औपचारिक पत्र कसं लिहावं त्याचा एक तुम्हाला प्रारूप दाखवते. जसं आता हे जे नवीन नियम निघाले, नवीन अभ्यासक्रमानुसार पत्राचे प्रारूप जे आहे ते संपूर्ण डाव्या बाजूला पाहिजे. मजकूर जर सोडला, हा जो मुख्य मजकूर आहे तो जर सोडला तर सगळं तुम्ही बघत असाल इथे डाव्या बाजूला आहे. त्याच्यानंतर ईमेल आहे, पत्रलेखनाचे जे स्वरूप आहे ते ईमेल सारखे असल्यामुळे पत्र लिहिल्यानंतर जे आपण तिकीट काढायचो, तिथे पत्ता लिहायचो, ते करायची आपल्याला आता गरज नाही. आता इथे बघा,
पहिले दिनांक लिहायचे, मग त्याच्यानंतर प्रति, माननीय, मग त्यांचं जे काही डेझिग्नेशन असेल ते, त्याच्यानुसार त्याच्यानंतर जसं शाळेच्या मुख्याध्यापकांना आहे तर मुख्याध्यापक, मग शाळेचं नाव, मग विषय, आपल्याला ज्या विषयासाठी पत्र लिहायचं आहे तो विषय तिथे लिहायचा, मग माननीय महोदय किंवा माननीय, सन्माननीय, आदरणीय असं तिथे लिहायचं. त्याच्यानंतर मग इथे मुख्य मजकूर लिहायचा. मग मुख्य मजकूर लिहिताना त्याची सुरुवात आकर्षक असावी, मग पत्राचा मध्य आणि पत्राचा शेवट अशा प्रकारे मजकूर आपण लिहित असतो. त्याच्यानंतर आपला किंवा आपली. मग इथे आता औपचारिक पत्र आता आपली नम्र किंवा कृपाभिलाषी, विश्वासू, आज्ञाधारक अशा प्रकारचे आपण शब्द इथे वापरतो. मग आपला पत्ता, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता आपण लिहित असतो. जर तिथे पत्राच्या प्रश्नामध्ये जर आपल्याला नाव दिलं गेलं असेल की या नावाने पत्र लिहा, तरच आपण इथे आपलं नाव लिहिणार आहोत. नाही तर सरळ मग तिथे अबक अशा हिशोबाने मग नाव लिहून अबक लिहून मग आपण त्याचा शेवट करणार आहोत. इथे एक पत्राचा नमुना तुम्हाला देते आहे. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हिरवाई ट्रस्ट यांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. जसं शाळेमध्ये जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करणार आहोत, शाळेमध्ये वृक्षारोपण करायचं आहे. मग हिरवाई ट्रस्ट नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेला आम्हाला वृक्षारोपण करण्यासाठी रोपं हवे आहेत. मग त्याची मागणी करणारं पत्र लिहायचं की आम्हाला या प्रकारची रोपं हवी आहेत आणि त्याची आपण जी लिस्ट आहे ती सगळ्यात शेवटी तिथे खाली देत असतो. फुलझाडे, त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारची जी झाडे आहेत ती तिथे, हे आम्हाला इतक्या नंबर्समध्ये म्हणजे एवढी क्वांटिटी त्याच्यामध्ये हवी. हे पत्र आहे. दिनांक आपण इथे लिहिणार. प्रति, माननीय संचालक. आता इथे एखाद्या संस्थेला जर आपण पत्र लिहितोय तर त्यांच्या संचालकाला आपण पत्र लिहित असतो. हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव, दाभाडे, इथे तुम्ही दुसरं काही लिहू शकता. विषय, मग इथे वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत हा जो विषय असतो औपचारिक पत्रामध्ये तो अगदी शॉर्टमध्ये लिहित असतो. म्हणजे काय तुमचा विषय काय, का तुम्ही पत्र लिहून आले असं. महोदय, मग इथे माननीय असं सुद्धा लिहू शकतो. महोदय, जागतिक पर्यावरण दिन आमच्या शाळेत साजरा केला जाणार आहे. 5 जूनचे या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळांसाठी रोपांचे मोफत वाटप आपल्या ट्रस्टकडून केले जात असल्याचे संस्थेच्या जाहिरातीत वाचले. आता त्या संस्थेने जाहिरात केलेली आहे की वृक्षारोपणाकरता मोफत वृक्षारोपण देणार आहे. इथे आपण नुसतं असं डायरेक्टसुद्धा मागणी करू शकतो. वृक्षारोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत. रोपे घेण्यासाठी शाळा प्रतिनिधींना तेथे यावे लागेल की आपण आपल्या संस्थेत मार्फत रोपे शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल, याबाबत कळवल्यास बरे होईल. म्हणजे आता तिथे रोपं तर देऊन राहिले आहेत ते, पण आपण तिथे जाणार आहे की ते आपल्याला रोपं आणून देणार आहेत, पुरवणार आहेत, तर हे आपल्याला विचारणंसुद्धा गरजेचं आहे. आणि मग त्यांनी इथे रोपांच्या नावांची यादी सोबत जोडत आहे. जसं इथे मग यांनी टेबल बनवला आहे आणि इथे त्यांनी सांगितलं जसं रोपं अनुक्रमांक, त्याच्यानंतर रोपांचे प्रकार आणि संख्या. जसं विविध फुलझाडे 50 हवी आहेत, औषधी रोपे 25 हवी आहेत, अशोकाची झाडे 50 हवी आहेत, निलगिरीची झाडे 50 हवी आहेत, असे अजून तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये प्रकार. आणि त्यानंतर बघा इथे आपला कृपाभिलाषी. आता प्रश्नामध्ये त्यांनी दिलं नव्हतं की विद्यार्थी प्रतिनिधीचं नाव, म्हणून मग इथे अबक विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानदीप विद्यालय तळेगाव दाभाडे आणि खाली ईमेल. आता आपल्याला ईमेलसुद्धा तिथे लिहायचा आहे, कारण हे आपण ईमेलद्वारे पाठवतो आहे म्हणून आपल्याला तेथे ईमेल ॲड्रेस हा लिहिणं जरुरी आहे. तुम्हाला हा गृहपाठ करायचा आहे की तुमच्या शाळेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चित्रकलेचे 10 दिवसाचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना तुम्हाला लिहायचे आहेत. मला असं वाटतं तुम्हाला पत्र हे कळलं असेल. याची PDF फाईल मी पाठवते तुम्हाला अशाच प्रकारे जे गृहपाठ दिलेलं आहे ते तुम्हाला त्याचं पत्र लिहायचं आहे. धन्यवाद.